शितले हम्म? तू माझा नंबर काय म्हणून सेव्ह केलास ग? आणा इकडं. थांब, थांब. एक नाही, मिनिट. नाही, बघू दे मला आणा इकडं. थांब. आओ. हो का? माझं बी धोकाच आहे की. होय तू बी बोका म्हणून सेव्ह केलायस की. हा मग मला आवडतो बोका. आणि आपण बोक्यावर प्रेम करूच शकतो की. मी पण जीवाशी धोका पत्करलायच की. आहा, काय पण बदला त्या आधी. तू बदल. नाही नाही, तुम्ही बदला. नाही मी का बदलू? तू बदल आधी. तुम्ही बदला म्हणला ना. तू बदल आधी. मी नाही, तुम्ही आधी. तू बदल. तुम्ही. थांब, आपण दोघं बदलू. हा चालेल. दे. बघू. बायको. बघू. अहो. हा? तुम्हाला माहितीये हम्म. आधी मला तुम्हाला आहो म्हणताना लई चुकल्यागत वाटायचं. सुमन काकी आणि नीलम काकी तर लई वरडायच्या आणि माझ्यावर हसायच्या बी. पण नंतर नंतर लईच भारी वाटायला लागलं. आणि तुम्हाला आठवतंय आपण जेव्हा शितले. दमा फौजी. नाहीतर आज माझीच नजर लागायची तुम्हाला. पैसे ठेव. कशाला हो? तुझा रिझल्ट लागला ना की तुला कॉलेजला लागतील. एवढे थोडीच लागणार आहेत. मी मुद्दा म्हणून जास्त दिलं. याच्यातून तू कॉम्प्युटर क्लासला. क्लास कशाला? असं नाही म्हणायचं शितले. अगं तुला सगळं कळलं पाहिजे शितले. आपलं हेच चुकतं. आपण बायकांना अडाणीच ठेवतो. तुला सांगतो गावाकडच्या बायकांनी बी सगळं शिकलं पाहिजे. अगं जग पुढं चाललंय तर आपण का मागं राहायचं? पण माझं जग तर बॉर्डरवर चाललंय. त्याचं काय? सगळं घेतलं ना? वय तू काल म्हणली होतीस ना शर्ट द्यायचं राहिलाय ते दे की. ते नाही देणार. का ग? उद्या तुम्ही बॉर्डरवर गेलं मला तुमची आठवण आली तर मला सोबतीला नको आहे. शितले आपण शस्त्र प्रदर्शन बघायला गेलतो का नाही? तिथं मला निकम साहेबांनी दिलं होतं आणि म्हणले होते की या स्वॉर्ड्स तुला सतत प्रेरणा देत राहतील आणि उद्या जेव्हा तुला तुझ्यासारखंच आर्मीचं वेड असणारा एखादा तरुण भेटेल तेव्हा या स्वॉर्ड्स त्याला दे. आज तेच आर्मी बद्दलचं प्रेम मला तुझ्या डोळ्यात दिसतं.
शितले, हे तुझ्या जवळ ठेव. मी हे कायम माझ्यावर ठेवीन. आणि आता मी काय म्हणतोय त्याकडे जरा नीट लक्ष दे. हं? हे बघ, मी तिकडे गेलो, तुला इकडे सगळं साधं सोपं नसेल शितलं. तुझ्यासमोर बऱ्याच अडचणी असतील, पण म्हणून घरातल्यांवर तू रागवू नको, तोडून बोलू नको. आम्हाला बॉर्डरवर माहित असतं की समोर शत्रू आहे, पण इकडे तर सगळी आपली माणसं आहेत, आपल्या घरातली माणसं आहेत. कधी कधी वाद झाले ना तर ते प्रेमानं सोडवायला लागतं, असं उद्धत घालून चालत नाही. हे बघ, कुणी काय बोललं तर दुर्लक्ष करायचं, मनाला लावून घेत बसायचं नाही. शितले, मामा मामींनी लई कष्ट काढलेत ग, त्यांना आता आपण सुखाचे दिवस दाखवायचे. फार फार तर मी पैशाची बाजू पेलू शकतो, पण बाकीचं सगळं तर तुलाच बघायचंय. आता तुला मी काय करायचं, कसं राहायचं याच्यातलं काय सांगणार नाही. भाऊजी, मला बी तुम्हाला असं सगळं विचारून ताप द्यायचा नाही. तुम्हाला एक बी तक्रार येणार नाही. हे घर, इथली माणसं जीवापाड जपीन मी. चला निघायचं. अजिंक्य अजून बाहेर आले नाहीत. कॅन्सल झालं का काय त्यांचं जायचं? पुष्पे, तू पण का नाही? आता गेल्यानंतर 6 महिन्यांनी भेटणार नवरा बायको. 2 घटका बोलू दे की तिच्या संग. हाय का आता? आम्ही कधी काय म्हणलंय? सोबत का नेणार? काय करायचंय आम्हाला? आज्जा, काय आवरलं का नाही आज्जन? कुठं आहे आज्जा? 2 घटका घालवतात. पुष्पे, अरे काय नाही, आवरतोय, येईलच. रावल्या, परत तू पण जाणार आहेस वैर? मी मस्त म्हणतोय ग जायचं, पण मला ही काय नीत नाही ती. तुझा दोस्तच म्हणलाय, मामा तू एकटाच चल, कुणाला बरोबर घेऊ नकोस म्हणून. मग काय राज्य, मी काय तुला खाती का? मला निना झालाय. अरे तसं काय नाही. मग कसं आहे? अरे रावल्या, आपण त्यांच्या बरोबर गेलो तर त्यांचं पाय निघणार नाही, म्हणून आपल्याला नेणार. कसा पाय निघत नाही? मी जाईन आसामला सोडायला. मग अरे बाबा, तेवढं काय करू नकोस. आजा, देवाच्या पाया पडलास का बाळा? वय, आणि हे बघ, तायडीच्या आणि तुझ्या वडिलांच्या फोटोच्या बी पाया पड. हा.